सर्वांना नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे विविध व्याख्यानमाला आम्ही घेतच असतो. त्यामध्ये तज्ज्ञ मंडळी बोलवत असतो. तर आज आपल्याला लाभलेले आहेत अमरनाथ परब सर. ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत. त्यांचा अभ्यास अफाट आहे. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. विषय देखील आज त्यांचा वेगळा आहे. तुमच्या नावातच दडलंय अगम्य पराशक्ती, असा त्यांचा वेगळा विषय आहे. आपले नाव जन्माला आल्यानंतर पाळण्यामध्ये जे नाव ठेवतो तर त्यानंतर आपली आयडेंटिटी ही समजते. तर हे नावामध्येच आपलं प्रगतीचं रहस्य दडलेलं आहे. तर त्याबद्दल आपल्याला सर सांगणार आहेत. तर गेली 37 वर्षापासून ज्योतिष, अंकशास्त्र, वास्तू यांचे ते अभ्यासक आहेत. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवावी यासाठी प्रयत्नशील असते. आणि त्या प्रत्येकाला नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह, प्रापंचिक समस्या असतात. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि श्रद्धेने केलेले उपाय आणि उपासनाच आपल्याला लाभदायक ठरत असतात. आणि म्हणूनच विचार बदलला की आयुष्य देखील बदलले जाते. असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज आपल्याकडे आलेले आहेत आदरणीय अमरनाथ परब सर. तर सरांना मी विनंती करते की आपण सुरू करावे. धन्यवाद सुवर्णाताई आणि सर्वांचं स्वागत. माझे कुलदेवता तसेच माझे आई वडील आणि माझे सद्गुरू यांना नमन करून मी आज जो काय त्यांच्या आशीर्वादाने माझा अभ्यास झालाय तो मी इथे मांडत आहे. पहिली गोष्ट, जातक जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याला नाव दिलं जात नाही. कधी 12 दिवसाने किंवा काही जसं आता अधिक महिना आहे तर 1 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर दिलं जातं नाव. पण त्या अगोदर त्याला जी जन्मतारीख मिळते त्या जन्मतारखेला योग्य असे जुळलेले नाव ठेवावे लागते. आणि जर ते नसेल मग त्या जातकाला अनेक संघर्षातून जावं लागतं. संघर्ष प्रत्येकाला आहे, त्यातून कोण सुटला नाही. परंतु असे काही संघर्ष काही लोकांना होतात की न सांगणारे आहेत, न बघणारे आहेत. तर जनरली मुलगा जर जन्माला आला तर आपण सुरुवात करतो बाबू नावाने, आणि मुलगी जर जन्माला आली तर आपण सुरुवात करतो बेबी नावाने. काही ठिकाणी बाबू म्हणतात, काही ठिकाणी बंटी म्हणतात, बाळा म्हणतात. तिथे विदर्भात गेलात तर बाल्या बोलतात, कोकणात गेलात तर बाबू बोलतात, मराठवाड्यात बाळू बोलतात. असे वेगवेगळे जवळजवळ 1000च्या वरती टोपण नाव आहेत. या काही टोपण नावं, जवळजवळ 80% टोपण नावं संघर्षमय आणि त्रासदायक आहेत. त्यातली 10% नावं चांगली आहेत. तर सुरुवात जरा थोडस टोपण नावाने सांगतोय. बाबू, पहिली एक गोष्ट, हे नाव कुठून आलं तर हे नाव कलकत्त्यावरून आलं. तुम्ही जर तिकडे गेलात तर कारकुनला बाबू बोललं जातं. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अभ्यास करू शकता. क्लार्क जो असतो कारकुन, त्याची प्रगती कधीच होत नाही, त्याला असंख्य त्रास असतात. तुम्ही जर आजूबाजूचे बाबू जर पाहिलेत, मग त्याचं नाव काही असेल, राम असेल, लक्ष्मण असेल, कृष्ण असेल, भरत असेल, अन्य काही असेल, परंतु ते टोपण नाव बाबू हे त्याला जीवनाच्या शेवटपर्यंत त्याला लागू लागतं. त्याला घरात सगळे बाबूच बोलतात. आपण जर कोकणात गेलात तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये तुम्हाला 10 बाबू मिळतील. मग या बाबू नावाचे व्हायब्रेशन्स कसे आहेत? बाबू म्हणजे लहान बाळ, हे सगळ्यांना माहिती आहे. तर या बाबूला पहिली गोष्ट, आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. 70 ते 80% बाबूंचे डिवोर्सेस होण्याचे चान्सेस असतात. व्यसनाकडे वळतात. नको नको तो संघर्ष करायला लागतो. मेहनत एवढी करायला लागते की सकाळपासून रात्रपर्यंत, भले तो पैसा कमवत असेल चांगला, परंतु त्याला कष्ट करावे लागतात, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये एन्जॉय नाही. हे झालं बाबूचं. आता मुलगी जर जन्माला आली तर आपण बेबी ठेवतो नाव.
तर जेवढे तुम्ही बेबी बघाल आजूबाजूचे, हा अभ्यासाची हे अभ्यास करण्यासाठी आहे या गोष्टी, म्हणून तुम्ही बेबी बघा आजूबाजूची, ही जास्तीत जास्त दुःखी मिळेल. बाबू हे अंकशास्त्रानुसार 11 अंकाचं नाव येतं. मी नावं सांगेन नंतर 11 अंकाची. पहिला आपण टोपण नावावर बोलूया. तर बेबी, ही बेबी वयाच्या 70व्या 80व्या वर्षाची जरी झाली तरी तिचे काही संघर्ष आणि तिचा त्रास संपत नाही. या बेबीचं सुद्धा वैवाहिक सौख्य बिघडतं. वैवाहिक चांगलं असेल तर मुलाबाळांकडून त्रास होतो, कर्जात राहते आणि आयुष्यभर काही बेबी तर असे त्यांचं ओरिजिनल नाव ही माहिती नाही पडणार. त्यांची सुरुवात बेबी पासून रात्री झोपते पण बेबी पण. बेबी म्हणजे छोटी बेबी, लहान मुलगी. तर कृपा करून मी या कार्यशाळेच्या माध्यमातून सांगतोय, जर तुमच्या आजूबाजूला कोण बेबी असेल, लहानपणापासून असेल, तर आत्ताच तिला थांबवा. चिंतन करा ज्या विषयाचा, कारण खूप वेगळा विषय आहे. तर हे झालं बाबू बेबी. त्याच्यानंतर आहे बंटी. अनेक बंटींचं अपघात होतो कमरेच्या खालचा. मोटरसायकल चालवणारे बंटी 60 ते 70% लोकांचे ऍक्सिडेंट होतात. आणि एवढा जर त्याला जर 4 अंक किंवा 8 अंक मुलांक या जन्मतारखेला जर बाबू असेल आणि बंटी असेल आणि 9 अंकाचा असेल, तर तो एवढा तुफान गाडी चालवेल आणि म्हणजे समजून घेणार नाही स्वतःला. तो त्याच्या गतीने चालतो आणि मग अशा असंख्य, नुसतं गाडीचाच ऍक्सिडेंट नाही, वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्रास होतो. असे अनेक नाव आहेत. त्याच्यानंतर आपण पिंकी बघा, पप्पू बघा, ही जी नावं आहेत ती असंख्य संघर्षमय आणि त्रासात आहेत. त्यानंतर आता आपण नावाकडे होऊया, कारण ठराविक वेळ आहे आपल्याकडे. आता अमिताभ बच्चनला आपण सुपरस्टार, सुपर सुपर समजतो, पण हा सुपरस्टार का झाला? त्याची जन्मतारीख आहे 11 ऑक्टोबर 1942. त्याच्या जन्मतारखेमध्ये एक अंक खूप आहे, सूर्याचा अंक. मुळात हा सक्सेस झाला त्याच्या अगोदर ह्याचे 16 ते 17 चित्रपट आपटलेले आहेत, बिलकुल चालले नाही. कारण का? की त्याला जी नावं मिळत होती त्या पिक्चरमध्ये ती वेगळी नाव होती. पण त्याचा जो 1973च्या दरम्यान जंजीर पिक्चर आला आणि त्याच्यामध्ये त्याला, तो सुद्धा त्याच्या भाग्याने त्याला चित्रपट मिळाला, कारण त्याची डेट ऑफ बर्थ जी आहे 11 ही मास्टर डेट ऑफ बर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो प्रारब्ध अंक मी सांगतो लोकांना शिकवताना, की जो 1 आलाय, तो 1 म्हणजे आपलं पूर्वजन्म काय आहे, तो पूर्वजन्माचा राजा होता. एक तुमचा ज्याचा पण प्रारब्ध अंक असेल, मी सगळ्यात आता तो विषय बोलणार नाही, आपला नावाचा विषय फक्त सांगतोय. ज्याची जन्मतारखेची टोटल 1 येते, प्रारब्ध अंक 1 येतो, त्या माणसाचं पूर्वजन्माचा तो राजा असतो. प्रारब्ध अंकावरून तुमचं पूर्वजन्म सांगता येतो आणि त्याच्यानंतर या जन्मी कसं जगायचं, काय केलं पाहिजे, जर प्रॉपर मार्गदर्शन घेतलं तर तो माणूस कधीच मायनस होणार नाही. अशक्य काही नाहीये, फक्त आपले थॉट प्रोसेस व्यवस्थित पाहिजे. तर त्यामुळे काय झालं, जंजीर मिळाला, तिथून त्याचं नाव विजय पडलं. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आतापर्यंत 22 ते 23 सिनेमामध्ये विजय हे नाव त्याला मिळालं. विजय हे 10 अंकाचं आहे. सर्प खूप आहेत, नाग खूप आहेत, पण त्याच्यामध्ये जो कोबरा असतो त्याच्या इथे 10 आकडा असतो. 10 म्हणजे काय? तर सुपर. ज्याची जन्मतारीख 10 असेल त्याला मान सन्मान मिळतो. नाव ज्याचं विजय आहे, पण ह्याच्या 10 अंकाच्या नावामध्ये प्रसिद्ध आणि खूप प्रसिद्ध होतो. उदाहरण, अमिताभ बच्चनला ते विजय नाव मिळालं, डॉन मध्ये मिळालं, अनेक सिनेमामध्ये मिळालं, अग्निपथ मध्ये मिळालं. त्यामुळे काय झालं, विजय विजय होत झाला. आपण काय हाक मारतो? आता मला इथे खूप सारी नावं बघायला मिळत आहेत, पण मी त्याच्यावर आता नाही बोलणार, नंतर आपण बोलू. तर त्याच्यामुळे तो सक्सेस झाला आणि तो तुम्हाला सांगतो मी फेल पण झाला. बिग बॉस, बिग बी म्हणून त्याला नाव मिळालं, त्यावेळी तो अडचणीत होता. तुम्ही त्याच्या गुगलमध्ये जाऊन चेक करू शकता. तो एवढा लॉस झाला की त्याचं घरदार जाणार होतं, परंतु तो त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे
त्यामुळे तो सक्सेस झाला. त्याने एक कंपनी चालू केली होती, ABCL. त्याची जन्मतारीख 11, 2चा 9 हा शत्रू आहे, यांचे अंक 9 येतात. मग त्याला कोणतरी गॉडफादर मिळाला, त्याने सांगितलं एल काढून टाक, ABC कर, आणि 2चा 6 मित्र आहे. त्यामुळे काय झालं, पुन्हा तो त्याची कंपनी रन झाली. म्हणजे अमिताभ बच्चन हा भाग्यवान होता. काही लोक, आणि त्याला कारण होतं प्रारब्ध अंक 1. तर अमिताभ बच्चन जो सक्सेस झाला विजय नावामुळे. दुसरं एक नाव सांगेन मी तुम्हाला आता, प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध 10 अंकाचं नाव. दादा. आपण घरी जसे सुवर्णाताई मला दादा बोलतात कधी कधी, आज नाही बोलल्या, सर बोलल्या, कारण इथं आम्ही प्रोफेशनली आहोत. मी पण त्यांना ताई बोलतो. खूप वर्षापासून आम्ही एकामेकाला ओळखतो, पण प्रोफेशनमुळे बोलता येत नाही फोनवर. तर उद्देश कसा आहे, दादा कोंडके, घरचा दादा वेगळा आणि रस्त्यावरती पण दादा आहे, तो प्रसिद्ध नाही, कुप्रसिद्ध आहे. दादा कोंडके ही व्यक्ती फेमस का झाली, याचा अंकशास्त्राने जे अंक आहेत ते एवढे पॉवरफुल आहेत. आज सुद्धा शेवटपर्यंत दादा कोंडके अजरामर राहणार आहेत, कारण त्यांची सारखी भूमिका कोणीच करू शकत नाही. दादा आणि कोंडके याचे अंक 33 येतात. परत मास्टर डेट ऑफ बर्थ मी सांगितलं तुम्हाला, मास्टर नंबर सांगितलं. ज्याचं अंकशास्त्राचं नाव 33 येतं, 37 येतं, किंवा तुमचं पहिलं नाव चांगलं येतं, त्याला सक्सेस मिळतं. त्याच्यानंतर अनिल नाव बघा. अनिल, तुमचा कपूर बघा, एवढा छान कलाकार आहे, आज पण व्यवस्थित आहे. बाकीच्यांचं तुम्ही ऐकला असाल काहीतरी कुठेतरी फिल्मी लाईन मध्ये, पण अनिल कपूर नाही. पण दुसरा अनिल बघितला तर तो खूप प्रसिद्ध झाला. तो रस्त्यावर पिऊन पडला असेल, किंवा तो पत्नीला त्रास देत असेल, असे असंख्य नाव आहेत. तर गोष्ट काय सांगायचं, आज अनिल अंबानीची अवस्था काय आहे बघा, आलं लक्षात. मुकेश अंबानी कुठे आहे बघा, डेट ऑफ बर्थचाही फरक आहे. त्याची 4 तारीख आहे अनिलची, मुकेशची 19 आहे. अंकशास्त्राच्या डेट ऑफ बर्थ नंतर बोले, पण तुम्हाला माहिती असू दे, जर तुमच्या जन्मतारखेला नाव जर सूट झालं तर मग तुम्ही ती लेवल गाठता. त्याचप्रमाणे आपण 10 अंकाचं नाव थोडक्यात समजून घेतलं. आता 11 अंकावर येतो, जे मी बाबू सांगितलं होतं. आत्ताच आमच्या भगिनी म्हणजे सिंगर आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या. आशानं कृपा करून कधी आयुष्यात ठेवू नका. या नुसत्या नावामुळे, नाव आशा पण आयुष्यभर निराशा. आजूबाजूच्या आशा बघा, लक्षात येईल तुमच्या. अतिशय उत्तम, म्हणजे त्यांच्यासारखं पुन्हा होणं खूप कठीण. तर या नावामुळे काय झालं, आयुष्यात विश्वासघात, फसवणूक. त्यांचं पहिलं लग्न लता दिदीने सांगितलं होतं, तू या माणसावर लग्न करू नकोस. कारण सांगतो, त्यांचं नावाचं नंतर आपण येणार आहोत, तरी पण मी तुम्हाला सांगतोय, त्या नावामुळे, कारण त्यांचं कॅरेक्टर माहिती होतं. काय झालं त्यांच्या आयुष्यात, मुलं झाली, सगळं झालं, पण त्यांची डेव्हलपमेंट थांबली होती. पण कालांतराने ते राहिले नाही त्यांच्याबरोबर. पण ह्यांची जी डेट ऑफ बर्थ होती आशा भोसले, ती अगदी, म्हणजे मग त्यांचा प्रारब्ध अंक 6 होता शुक्राचा. मगाशी मी 1 सांगितलं, आता 6 सांगितलंय. युनिव्हर्सल नंबर आहेत, लिहून ठेवा पाहिजे. 1356 ब्रह्मांडातले पॉवरफुल नंबर. 1 ते 9 नंबर आहेत. जो 1 तारखेला जन्माला आला, पॉवरफुल सूर्य. आज जर सूर्य नसेल तर आपण काही मोबाईल वगैरे वापरू शकत नाही. दुसरा आहे 3 गुरु, बृहस्पती. जेवढे 3 तारखेला जन्माला आले असतील, मी सांगतो तुम्हाला, त्यांना सांगा शाकाहारी राहा, आयुष्यात सक्सेस आहे. आणि 5 नंबर, मी भाग्यवान समजतो, मी 14 तारखेला जन्माला आलो, 5 नंबर. त्यामुळे इथे ताईंनी मला आणि हेमंतजींनी संधी दिली, मी इथे आज आहे. या संधी मिळतात 5 नंबर वाल्याला. 5 नंबर जर कोण असेल, 5, 14, 23, त्याचे प्रॉब्लेम्स राहत नाही. त्याला कुठले पैशाची आवश्यकता असेल, कुठून तरी कोणतरी निर्माण होतो, तयार होतो. मी भाग्यवान आहे, मला चांगले सद्गुरू पण लाभले, ताईंसारख्या चांगल्या भगिनी मिळाल्यात. उद्देश कसा आहे, की तुम्हाला दुसरा अंक आहे 6 शुक्र. 1356 हे युनिव्हर्सल ब्रह्मांडातले जे नंबर आहेत, हे जे नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा लागतात. तो विषय वेगळा, पण नंतर बोलेन, ओघाने बोललो मी. तर आता आपण 11 अंकाचं नाव घेऊया. आशा, कमल, किरण राव, आमिर खानची पत्नी. पहिली झाली, दुसरी झाली, आता तिसरी वाट्यावर आहे.
पण आमिर खानच्या बाबतीत काय झालं ते आपण नंतर बोलू. त्याच्याबद्दल मी आता सविस्तर लेख लिहिला होता. तर ही जी नाव आहेत, समीर, MINA, मीना, MEE पण करतात, दोन्ही बरोबर नाही. मीना कुमारीचं आयुष्य जरा बघा, आणि त्याच्यात तिचं बॅड लक, तिला टोपण नाव बेबी बोलायचे. पैसा मिळाला, नाव मिळालं, पण आयुष्य फेल गेलं. काहीच सुख नाही मिळालं. पैसा हे सुख नाहीये, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. 4 लोक तुम्हाला चांगली म्हणतायत, हे मोठं आहे, भूषण आहे. तुमचं कार्य काय, कर्म कसे आहेत. म्हणून अशी 11 अंकाची नावं कधीच ठेवू नये. दुसरं आहे 12 अंकाचं नाव, जे बेबी बोलतो आपण. त्याच्यामध्ये मोहम्मद कैफ नावाचा क्रिकेटर, अतिशय उत्तम क्षेत्ररक्षक, एकनाथ सोलकर, जॉन टी रॉड्स, आणि हा कैफ. पण या कैफ नावामुळे आज तो बिचारा खूप, म्हणजे जी टॉप लेवल पाहिजे ती गाठी नाही शकला. फॉरवर्ड शॉर्टलेग, जे क्रिकेटमध्ये बॅट्समनच्या समोर उभं राहायचं कोणाला जमत नाही, ते तो. आणि एवढं क्षेत्ररक्षण चांगलं, पण काय झालं, नावामुळे ती व्यक्ती मागे राहिली. अशी स्मित नाव बघा, नाव स्मित आहे, स्मित म्हणजे हास्य, पण तो आयुष्यभर तुम्हाला दुःखी मिळेल. अशी नाव आहेत 12 अंकाची. 12 अंक मोबाईलमध्ये चांगला आहे, पण नावामध्ये नाही. प्रत्येक ठिकाणी अंकशास्त्र एकत्र नाहीत, वेगवेगळ्या टप्प्यावर येतं. तर त्याच्यानंतर 13 अंकाचं नाव स्मिता. एक स्मिता तुम्हाला व्यवस्थित दिसते का बघा. खूप स्मिता मिळतील. स्मिता गोंडकर आहे, स्मिता जयकर आहे, आणि बाळासाहेब ठाकरेंची सून आहे स्मिता ठाकरे. त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घेतलात की सांग तुम्हाला कळेल. 13 अंकाची नावं राहूच्या अंमलात येतात. तुम्ही जर बाहेरच्या देशात गेलात ना, तर 13 अंक नसतो, 13/A 13A वगैरे असतं. कारण काय, ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे 13 अंकाचं नाव ठेवू नये. त्यानंतर आले 14 अंकाचं नाव, विनय. असे असंख्य नाव आहेत, पण 14 अंकाच्या नावामध्ये काय आहे, तुम्हाला ते सूट व्हायला पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतोय, तुमची जन्मतारीख आणि नाव. कारण बरेच लोकांचा अंकशास्त्र पुस्तकं आपण वाचतो, पण प्रॉपर शिक्षण नसल्यामुळे गडबड होतो. काय होतं, अंकशास्त्र शिकल्यानंतर आपली 1 तारीख आहे, आपण 1 लक्की समजतो. तसं नाही आहे. 5 वाला म्हणतो 5 लक्की आहे, नाही आहे. त्याचं कॉम्बिनेशनचा अभ्यास आहे, इक्वेशन आहे, ते कॅल्क्युलेशन करून सांगावं लागतं. न्यूमरोलॉजी एवढं सोपं आहे की सहज आहे. कारण आम्ही जन्मकुंडलीचा अभ्यास करताना सुवर्णाताई आहेत, पामचा करणारे हेमंतजी आहेत, बरेचसे आहेत तिथे. ते सोपं नाही तेवढं. लोक अचीव्ह करतात आपल्याला वाटतं, पण त्यांचा जो अभ्यास आहे की तो, पण न्यूमरोलॉजी व्हेरी इझी. आणि मी एवढ्या सोप्या भाषेत आणि सोपं समजवतो, शिकवतो, कारण सातत्याने त्याच्यामध्ये असतो. तेव्हा 14 अंक नाव झालं. 15 अंकाचं नाव रेखा, अभिनेत्री. 10 ऑक्टोबर. अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर, ही 10 ऑक्टोबर. तिच्या बाबतीत बघा, पत्रिका काही असेल, शुक्र बिघडलेला असेल, सप्तम स्थान बिघडलं असेल, अमुक लग्न बिघडलं असेल, पण रेखा हे नाव कधीही चुकून 10 अंकाला देऊ नये. कारण रवी आणि शुक्र खूप वेगळा अभ्यास आहे. त्यामुळे काय झालं, रेखाला वैवाहिक सौख्य मिळालं नाही. तुमच्या आजूबाजूच्या रेखा बघा, विनया बघा, मी तुम्हाला नावं सांगतोय. त्या लोकांना नाव जर प्रॉपर नाही मिळालं, स्वाती बघा, अनेक जण स्वाती नाव ठेवतात. काय होतं, एकतर नक्षत्राचं नाव ठेवू नये, नदीचं नाव ठेवू नये. काही धर्म आणि लोक अश्लेषा नाव ठेवतात, अश्लेषा नक्षत्र. त्याच्यामुळे लक्ष्मणाला झेलायला लागलं, राम नसता तर काय झालं असतं त्याचं. अशी असंख्य आहेत. आणि ते एक बरं झालं, रामाचं कर्क, त्यामुळे ते सपोर्ट झाला. पण काय झालं असतं आपण बोलू शकत नाही. तर 15 अंकाच्या नंतर 16 अंकाचं नाव. 16 अंकाची नावं आयुष्यात ठेवू नका. पहिली गोष्ट, 16 हा कार्मिक अंक आहे, पण मी आता कार्मिक अंकाबद्दल बोलत नाही. सविता, सुजाता, निर्मल, छाया, चुकून सुद्धा ही नावं ठेवू नका. चुकूनही. कारण काय, ह्या नावाला भोग आहेत. असे भोग आहेत की विचारू नका. तुमच्या आजूबाजूचे बघा, मी नावं सांगितलेली. दीपक बघा,
नाव दीपक आहे पण तो आयुष्यात अंधारात राहतो. हे फक्त नाव सांगतोय, अजून मी कॉम्बिनेशन त्यांचं सांगितलं नाही, जन्मतारीख काय आणि काय. कारण का, ही जी नावं आहेत, चित्र बघा. मी परेलला जन्माला आलो, आमच्या दादरला एक चित्रा सिनेमा होता, किती वेळा रिनोव्हेशन केलं, तुम्ही जाऊन इन्क्वायरी करा. शारदा बघा, शारदा तसंच आहे दादरला. तिथे तर तुम्ही थिएटरमध्ये जाल तर तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही बसू शकत नाही चांगल्या सोसायटीतले व्यक्ती. तर ही जी नावं असतात, नाव शारदा देवीचं नाव आहे, पण कधी चुकूनही ठेवू नका. अभ्यास करण्यासाठी तुम्ही चिंतन करा, नावं लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही झाली 16 अंकाची नावं. आणि अपघात होतात. तुम्ही जर कुपरमध्ये एक हॉस्पिटल, कुपर हॉस्पिटल आहे पार्ल्याला, जाल ना तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला नावं कोणती आहे ऍक्सिडेंटली. ही नावं आहेत. मगाशी मी एक नाव टाळलं बेबीच्या ठिकाणी, संजय नाव. पहिली गोष्ट, संजय नाव जास्तीत जास्त तुम्हाला प्रेसमध्ये मिळतील. 12 अंकाचं नाव आहे. 40 ते 50% संजयचं डिवोर्स होतं. ऐकत नाहीत, स्वतःच करतात. तुम्ही रोज जर सकाळी टीव्ही लावला तर एक संजय नाव येतं. आता बघ कमी झालंय. उद्देश कसा आहे की नाव तुमचं प्रॉपर नाही तर तुमचं लाईफ प्रॉपर नाही. शेक्सपियर सांगून गेले, नावात काय नाही, पण शेक्सपियरना पण आपण नावामुळे ओळखतो आज. उद्देश काय आहे, जी नावं आहेत, जे व्हायब्रेशन्स आहेत, ती व्हायब्रेशन वाईट आहेत. त्यामुळे काय झालंय, त्रास. आता आपण 17 अंकाकडे येऊया. मुंबईच्या अगोदर बॉम्बे चांगलं होतं. भले आम्ही चहा चपाती खात होतो. मी लहानपणी चहा आणि पाव खाल्लाय, लोणचा पाव खाल्लाय, सुखी होतो. मुंबईत आल्यामुळे काय झालंय, 18 अंकाचं नाव आधी 17 अंकावर या. बॉम्बे सिनेमा केवढा चालला बघा तुम्ही, त्याचा रेकॉर्ड ब्रेक काय केलंय त्यांनी. मुंबई सिनेमा एक तरी चाललाय का बघा. मुंबई नावाचा पेपर तरी बंद झालेत पेपर. मुंबई मित्र नावाचा पेपर यायचा. मुंबई नावाचे अनेक पेपर आहेत, कुठे आहेत दाखवा मला. सांगायचं काय की बॉम्बे हे 17 अंकाचं नाव आहे. गजानन महाराज बघा आज शेगावचे, आत्माराम, अनेक नाव आहेत. 17 अंकाचं नाव, 17 हा शुभ अंक आहे. अंक शुभ कुठले, अशुभ कुठले, काय द्यायचं नाव, मग त्याची काय त्या नावाची साईन असेल, हे सगळं एक कॅरेक्टर, एक अभ्यास आहे. आता आपण 18 अंकावर येऊया. 18 अंकाची नाव, पहिलं मी मुंबई सांगितलं. तुमच्या आजूबाजूला कोण वर्षा असेल तर बघा. आशा भोसलेंची मुलगी होती. आता मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, आशाजी नाही आहेत आज, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याच्या मुलीबद्दल नाही बोलणार. काय संघर्ष केलाय बघा. अमृता बघा, सैफ अली खानची पत्नी. आधीच पहिली गोष्ट मी एक तुम्हाला सांगतो, केव्हाही विवाह करताना 1 मिनिटाची पण मुलगी मोठी नको, वधू मोठी नको. 1 मिनिटाची, मी 1 मिनिट सांगतोय. लोक सांगतात 1 तासाची, 1 दिवसाची, काय होत नाही. त्याचं नेचर वाईज तुम्ही बघितलात ना, 1 मिनिट जरी असेल, ती स्त्री अरेतुरेवर जाते, ती नवऱ्याला सोडून द्या, तो नंतरचा भाग आहे. परंतु त्याचं कॅरेक्टर लेस करते. आणि जी स्त्री, जी पत्नी आपल्या पुरुषाचं, नवऱ्याचं कॅरेक्टर लेस करते, तिचं लाईफ काय सांगण्याची गरज नाही. त्यामुळे काय झालं, अमृता बरोबर सैफचं जमलं नाही. 2 मुलं असताना सुद्धा. आजूबाजूचे पण अमृता बघा, अपर्णा बघा, अर्चना जोगळेकर अभिनेत्री होती, तिच्याबद्दल अभ्यास करू शकता. आजूबाजूला पण तुमच्या अर्चना आहेत. अमिताभ हे सुद्धा 18 अंकाचं नाव आहे. सुनील हे सुद्धा 18 अंकाचं नाव आहे. सचिन सुद्धा 18 अंकाचं नाव आहे. मग सचिन तेंडुलकर एवढा फेमस का झाला? 24/4/1973 त्याची जन्मतारीख. आज आज सचिनच एवढा कमी वयामध्ये एवढा फास्ट स्ट्रोकर आणि एवढा देव का झाला, एवढा कोर्स का केला? 4 अंक. हर्षल, त्याला हर्षल पण बोलतात, राहू पण बोलतात न्यूमरोलॉजीमध्ये. 4 हा सुपर फास्ट आहे. लोक म्हणतात 8 अंक बेकार, 4 अंक बेकार, 9 अंक बेकार. नाही, फक्त ही ब्रह्मांडाच्या बाजूची नंबर्स आहेत. 24/4/1973 मध्ये जो 4 आलाय तो स्ट्रोकर आहे. सचिनने त्याला फाईट केलंय. एक सचिनचा किस्सा सांगतो तुम्हाला. पहिली मॅच, त्याचा भाऊ समोर स्टेडियम मध्ये बसला होता, फास्टर बॉलर. त्याने बॉल मारला, सचिनला लागला.
रक्त जर असं यायला लागलं. त्यावेळी मी जरी असतो तरी स्टेडियम मध्ये गेलो असतो. पण सचिनचा जो 4 होता, जिद्दपणा, राहू होता, हर्षल होता, नाही मी इथं टिकून राहणार. आणि त्याने नंतर जो केला तो आज देव झाला. कारण 6चा 4 मित्र आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर त्याची टोटल येते 3. त्यामुळे सचिन शुक्राच्या अंमलात सुद्धा तो लॅविश जरी लाईफ असला तरी तो सिंपल आहे. त्याचे विचार चांगले आहेत. आणि त्याचं नाव सचिन तेंडुलकर हे 50 अंकाच्या नावात येतं. त्याच्याकडे 5 नंबर नाही, त्याने नाव करेक्शन केलंय. म्हणजे करेक्शन झालंय. परमेश्वराची ही कृपा असते. तुमचं नाव ठीक होणं, तुम्हाला चांगली लोक मिळणं, कोणतरी तुम्हाला गुरु सद्गुरू मिळणं, कोणतरी तुम्हाला गाईडलाईन मिळणं, कोणीच कोणाला भेटत नाही. आपल्या भाग्यात असतं तेव्हा कोणतरी भेटतं. आणि आपले पूर्वजन्माची नाती असतात. आज खूप लोकांनी लिंक बघितली असेल, पण तुम्ही इथे आहात कारण तुमचं माझं काहीतरी पूर्वजन्माचं नातं आहे. हे तुम्ही माना ना माना, मी मानतो. आणि तीच लोक इथे असणार. ज्यांचं तुमचं खूप अफाट रिलेशन होतं ते आयुष्यभर राहतात. आणि ते तात्पुरते भेटले असतील ते क्षणिक असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सुनील गावस्कर, 10 अंकाचा माणूस. 10 आणि 1 आणि 9 मित्र. 18 अंकाचं नाव बोलतोय आपण. लिटिल मास्टर. म्हणजे पण बाकीचे सुनील बघाल ना, सचिन बरेचसे रस्त्यावर पडलेले भेटतील तुम्हाला. आयुष्यभर खचकाळ घे तिथे असतील. हे नावाचं व्हायब्रेशन आहे. हे झालं 18. खूप संघर्ष करायला लागतो. अनेक 18 अंकाच्या नावांचं घटस्फोट होतात. कारण त्यांचं ब्रेन तापट. स्त्री असो पुरुष असो. मी एका स्त्रीबद्दल बोलणार नाही. आता आपण शुभ नावं घेऊया. तुम्ही पण म्हणत असाल हे काय सगळे निगेटिव्हच सांगतायत. 19 अंकाचं नाव. 1 आणि 9 मित्र. राजा आणि प्रधान. तुम्हाला मी एक चांगलं उदाहरण देतो. मकरंद अनासपुरे. ज्यावेळी तो सुरुवातीला आला, पहिला सिनेमा वगैरे बघा, असा असा मान वगैरे, अशी हात वगैरे, असा नुसता तो बोटा एवढा. कोण म्हणाला असता आज मकरंद अनासपुरे कुठे जाईल? कोणी त्यावेळी भविष्यवाणी केली नव्हती. पण मी तुम्हाला सांगतो, मकरंद हे नाव जिथे तुम्हाला भेटेल. नंतर तुम्हाला सांगतो प्रेम. प्रेम चोप्रा आज सुद्धा बघा, आज सुद्धा तो गाजतो. प्रेम नाव. कलावती नाव. माझ्या सद्गुरूंचं नाव अरविंद. जेवढे अरविंद मफतलालवाले तुमच्या कॉटन मध्ये, त्यांचं नाव आहे. म्हणजे ही नावं एवढी आदेश, हे नाव पॉवरफुल आहेत. कारण 2 मित्र अंक आले, 1 आणि 9. राजा आणि प्रधान जेव्हा एकत्र जातात तेव्हा कुणाची ताकद नाही त्यांना हलवायची. त्यामुळे ही नावं कशी आहेत? सूर्याच्या अंमलात येणारी तेजस्वी नावं. या नावाचा माणूस कुठे रस्त्यावर पडलेला भेटणारच नाही तुम्हाला. फक्त एकच विनंती आहे, या 8 तारखेला, 17 तारखेला आणि 26 तारखेला ही नावं ठेवू नये. कारण 8 हा शनी जो आहे यांचा चांगला मित्र नाही आहे. भविष्य चांगलं, उज्ज्वल यांचं भविष्य. आत्मसन्मान मिळतो, सगळीकडे सन्मान मिळतो. आज मकरंद अनासपुरे जरी सिनेमात कमी दिसत ना, तुम्ही टीव्हीवर बघत असाल किंवा बाकी. आणि आज सगळ्यात मोठं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाना पाटेकर बरोबर ते फाउंडेशन मध्ये काम करतायत. आता नाना मकरंद पेक्षा कितीतरी जुने आहेत. मग नानाने मकरंदलाच का जोडलं? तुम्हाला सांगतो. मकरंद 22, नाना 1. 1 आणि 4 मित्र. ज्याचा मूलांक 1 आणि प्रारब्धांक 4 असेल ना, काळजी घ्या. प्रॉपर पॉलिटिकल पर्सन, राजकारणी. आणि आज सांगतो तुम्हाला, जेवढे 22 वाले 4 वाले राज्य करतायत राजकारणामध्ये, कितीतरी नानाचे मित्र होते. तर पर्सनली मी मोठेपणा सांगत नाही, नानांना ओळखतो मी. पण त्याने का निवडलं? कारण दोघांचे नावाची. आता बरेच जणांना नानाचं नाव माहिती नाही. नाना सुद्धा 12 अंकाचे येते. त्या ह्या 12 अंकाच्या नावामुळे नानाला खूप काही संघर्ष करावा लागला, वैवाहिक सुद्धा आणि इतर सुद्धा. पण त्याचं मूळ नाव बरेच जणांना माहिती नाही. ते सुद्धा खूप छान आहे, विश्वनाथ. तुम्ही पाठीमागे जाऊन बघा, शत्रुघ्न सिन्हाचा पिक्चर विश्वनाथ. जुबली हिट झाला होता. पण ते नाना बोलले नाना नाना, त्यामुळे या विश्वनाथ जर असतं नाना अजून टॉपला गेला असता.
उद्देश कसा आहे, ते 19 अंकाचं नाव आपण फक्त 8 अंक सोडून बाकी ठेवू शकतो, पण नुसतं नाव नाही, त्याचं आडनाव हे कॉम्बिनेशन बघायला लागतं. नंतर आपण परत 20 अंकाच्या नावावर येऊया. 20 अंकामध्ये सुनीता, रमेश, प्राची, मीना परत आलं, समीर आलं डबल ई लावल्यानंतर, अशी काही नाव आहेत. या नावांना सुद्धा, आणि सगळ्यात वाईट नाव, जे मला सांगताना पण वाईट वाटतं, आमच्या एस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये खूप लोक आहेत आणि त्यांचं लाईव्ह बघितल्यावर मला वाईट वाटतं. मनीषा, तुमच्या आजूबाजूच्या पण बघा, खूप स्ट्रगल करायला लागतंय नावामुळे. 30 ते 35% मनीषांचा तर डिव्होर्स होतो, वैवाहिक संबंध खराब होतात. आणि मेन म्हणजे हे नाव जेव्हा 2 आणि 0 येतो, 0 येतो तेव्हा स्फोट घडतो. एकाचा 0 ठीक आहे, दोनाचा 0 चांगला नाही. कारण चंद्राची पॉवर वाढली, अस्थिरता वाढली, कुठून ना कुठून तरी त्यांना कोणतरी त्रास देतं. त्या चांगल्या असतील सुद्धा. मनीषा कोयरालाचं लाईफ बघा, चांगली हिरोईन. त्यामुळे काय झालं, या नावाला, हे नाव जर प्रॉपर करेक्शन नाही केलं किंवा चेंज नाही केलं, आणि आपल्याकडे भारतात एक चांगलं आहे, की खास करून आमच्या कोकणाकडे तरी, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण जनरली करतात. लग्नानंतर तुमचं नाव बदलता येतं, लेडीजचं, असं करता येतं. तर हे नाव सुद्धा शक्यतो ठेवणे. आता 21 अंकाची नाव, तुम्हाला आर आर पाटील माहिती असतील, बिचारे आज नाहीयेत. या आर आर पाटीलमुळे ते मुख्यमंत्री बनले. खूप चांगले व्यक्ती होते. त्याच्यानंतर अभिनव नाव, तुमच्या पुण्यामध्ये जे कोण राहतात त्यांना बघा, अभिनव नावाच्या शाळा आहेत. माझा रोजचा अभ्यास आहे, मी सांगतो तुम्हाला. मी अंकामध्ये जगतो आणि अंकामधूनच जाणार. कारण अंक तुमचं बोलतात काय आहे ते. कारण तुम्ही जेव्हा जन्माला येता, त्या कॉटची काहीतरी एक नंबर असतो, त्यानंतर तुमच्या हातात बांधतात. त्यानंतर तुम्ही शाळेत जाता, त्यावेळी बस असते, शाळेमध्ये रोल नंबर मिळतो, कॉलेजमध्ये रोल नंबर मिळतो, तुम्ही गाडी घेता, म्हणजे अंक तुम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही, जन्मतारीख सुद्धा, आणि तुम्ही जेव्हा जातात तेव्हा. म्हणून अंक कुठले पाहिजे, तुमच्या जन्मतारखेचे जे मिळाले ते तर परमेश्वराची कृपा आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही नंबर डबल असतात, काही गहाळ असतात. तर त्याची जर रेमेडी केली तर निश्चित प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. बरेच जणांचे मोबाईल नंबर बघितल्यावर टेन्शन येतं. 3-3 लाख पर्यंत नंबर आहेत व्हीआय मध्ये, पण ते नंबर घेतल्यानंतर मला वाटत नाही तो 6 महिने काढेल. 444, 222, 000. तर आपण नंतर काहीतरी विषय काढू. तर मोबाईल नंबरचं आज मी बोलतोय, भोगाने आलं म्हणून सांगितलं, माफ करा. तर 21 अंकाचं नाव अतिशय उत्तम, पण या 21 अंकाला 32-33, जास्त जास्त 34 पर्यंत थोडासा संघर्ष करायला लागतो. पण 33च्या नंतर तो जो धावतो, तो शेवटपर्यंत तो टॉपला जातो. सुशील, सुशील कुमार शिंदे यांचं लाईफ बघा. सुरुवातीचा काळ त्यांच्या आईने भाजी विकली, काय काय संघर्ष केला, पण आज तेवढ्या टॉपला गेलेत. त्याच्या जागेने त्यांची मुलगी झिरो, प्रणिता नाव. एक पण प्रणिता तुम्ही आजूबाजूला व्यवस्थित असेल मला दाखवून द्या. मी चॅलेंज नाही करत आहे, कॉम्पिटिशन नाही करत आहे. मी एक अभ्यासक म्हणून ताईनं लिहून दिलं होतं, ताईने सांगितलं, मी कोणी तज्ञ वगैरे नाही, ताईने मला बनवलं, पण मी एक अभ्यासक आहे आणि शेवटपर्यंत अभ्यासक राहणार. आपण सगळेच अभ्यासक आहोत. तज्ञ तोच आहे ज्याने आपल्याला जन्माला घातलं, तज्ञ ते आहे, ते सद्गुरू आपल्याला, ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली, मी त्यांना तज्ञ मानतो. मी एक सामान्य आहे, अभ्यासक आहोत. आणि जर तज्ञ झालं की अहंकार येतो, मला त्याला नाही जवळ करायचंय, कारण तो गेला काय गेले तुम्ही, डुबले. तर आता आपण 22 अंकाकडे वळूया. ही पुढची नावं बिलकुल ठेवू नका, हात जोडून विनंती आहे. आयुष्याची वाट लागते. संदीप, तुमच्या आजूबाजूला असेल तर बघा. संदीप महेश्वरी, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, मोटिवेशनल स्पीकर, ज्याची जन्मतारीख पण चांगली आहे 10, पुढची मी आता माझ्या लक्षात नाही. संदीप महेश्वरी मोटिवेशनल स्पीकर, ज्याला मी लाईक करतो, मी त्याचे व्हिडिओज बघितले आहेत, परंतु या नावामुळे तो कॅरेक्टर मागे राहिला. खूप वाईट वाटतं मला. व्हॉट अ प्रेझेंट, काय तो 2 मिनिटं 3 मिनिटाचा तो स्पीच देतो, एक एवढं मोटिवेशनल देतो, पण या नावामुळे तो मागे राहिलाय. तुमच्या आजूबाजूचे संदीप बघा. माधवी नावाच्या 2 कलाकार आहेत.
एक मराठी मधली नाटकामधली आहे, तिला मी ओळखतो, तिच्याबरोबर बोललो सुद्धा मी. योगायोगाने माझ्याच तारखेची आहे, 14 तारखेची. आणि एक अग्निपथ मध्ये अमिताभ बच्चनची पत्नी होती, नर्स दाखवली ती, माधवी. या दोन्ही माधवीचं कॉम्बिनेशन बघा, तुमच्या आजूबाजूला माधवी बघा. दर्शना, मदनलाल नावाचा क्रिकेटर होता, एवढा चांगला होता, मी क्रिकेट पाहायचो, पण नाही आला पुढे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं नाव वैभव. आपण वैभव म्हटल्यावर बापरे पैसेवाला, टनटन गोपाळ. त्याच्यापेक्षा वैभवी चांगली, आपण नंतर येणार आहोत. पण वैभव नको. गोपाल, कृष्णाची अनेक नाव आहेत, पण गोपाल आणि मोहन ठेवू नका. आमचे मोहन जोशी, म्हणजे मी पर्सनली त्यांना 2-3दा फोनवर बोललोय, म्हणून त्यांच्याबद्दल एक राईटअप लिहिला होता. आज या मोहन नावामुळे ही व्यक्ती 3rd डिग्रीच्या सिनेमात आणि कामं मिळाली त्यांना. नाहीतर एवढा जातीवंत कलाकार मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला नाही मिळणार. नानाच्या नंतर कॅरेक्टर आहे, परंतु काय झालं, मोहन नावामुळे. काय सांगतोय नाव ही, कारण ही अंक 22 अंकाचे. एक लक्षात ठेवा, 2, 4 आणि 8 आणि 9 अंकाची काही नावं ही शक्यतो ठेवू नये. मी डायरेक्ट 10 वर आलो म्हणून 4 अंकाचं नाव राज. जेवढे तुम्हाला राज भेटतील ना, राज आयुष्यात करतच नाही. तुम्ही राज ठाकरे बघा, शिल्पा शेट्टीचा नवरा बघा राज, तुमच्या आजूबाजूचे कोण गळ्यातले तावीज असते, आपण टोपण नाव पण राज ठेवतात बाळाला. लाडका असेल तर राज 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 कधी ठेवू नका, आयुष्यात राज नाही होत, खूप त्रास होतो. का सांगतोय, कारण आहे. आज ज्या राज ठाकरेकडे 13 आमदार होते, 13 आमदार, साधी गोष्ट नाही. नाशिक ताब्यात होतं, पण काय झालं, आज ती व्यक्ती पण चांगली जन्मतारखेची, माझ्याच जन्मतारखे 14 तारीख, पण राज हे नाव त्यामुळे राज नाही करता आलं. अशी असंख्य नाव आहेत. परंतु काय होतं, त्यांचं एवढं स्पीच चांगलं आहे, एवढी गर्दी होते भाषणामध्ये, पण मताच्या वेळी गर्दी नाही होत. कारण आहे ना. तर या 22 अंकाची नावं ठेवू नये. पहिली गोष्ट, प्रचंड हुशार असून, मल्टी टॅलेंटेड असून हा माणूस मागे राहतो. 22 अंकाचं नाव, जे मी दर्शना सांगितलं, वैभव सांगितलं, संदीप सांगितलं, सुषमा, सुषमा स्वराज मोदीच्या जागी त्याच पंतप्रधान बनणार होते, तुम्हाला आजची हिस्ट्री सांगतो. पण काय झालं, सगळी तयारी झाली होती सुषमाला पंतप्रधान बनवा, पण नाव आड आलं आणि नरेंद्र पुढे गेले नाव. आणि त्यांना एवढा त्रास भोगला, आजारपण, बरेचसे काय त्रास होते त्यांना. आजूबाजूच्या सुषमा बघा, संपदा बघा, संपदा. अनेक वेळा आपल्याला 4 मुलं झाल्यानंतर शेवटच्या मुलीचं नाव ठेवतात, संपदा, संपलं. चुकुरी ठेवायची नाही. अनेक नाव आहेत, पण मी आता जास्त बोलत नाही. संदीप पाटील क्रिकेटर, पण आज कुठेच नाहीये, सगळे प्लेयर दिसतात. तर अशी नाव आहेत. आता 22च्या नंतर आता पुन्हा आपण, तुम्हाला पण नेगेटिव्ह नेगेटिव्ह ऐकून आता परत पॉझिटिव्ह आहे. अमरनाथ, जेवढे अमरनाथ भेटतील, मी आहे म्हणून नाही, लाला अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, क्रिकेटमध्ये नाव आहे आज सुद्धा. मोहिंदर अमरनाथ मुळे वर्ल्ड कप जिंकले पहिला 1983 ला. आता ऍक्च्युअली हे तिकडचं नाव आहे, दिल्लीकडचं. हे माझ्या भाग्यात होतं, मला मिळालं. मराठीमध्ये अमरनाथ तुम्हाला क्वचित मिळेल. उद्देश कसा आहे, ही जी नाव आहेत 23 अंकाची, वैभवी, तुम्हाला मागाशी वैभव सांगितलं, डाऊन, आई लागला, वैभवी टॉपला असेल. असंख्य नाव आहेत. शेखर, पण चंद्रशेखर नाही हा. चंद्र आणि शेखर आला काय गेला बाद. चंद्रशेखर नावाचे पंतप्रधान झाले 13 ते 14 दिवस बस. आजूबाजूचे चंद्रशेखर बघा, काय त्रास आहे ते त्या मी बघितलंय. चंद्रशेखर नावाचा क्रिकेटर होता, गुगली टाकायचा, त्याची शेवटची अवस्था तर एकदम वाईट. त्याच्यासारखा बॉलर कोण झाला नाही, पण नावामुळे. तर अशी असंख्य नाव आहेत. 23 अंकाची नावं अतिशय उत्तम. पण ठेवताना फक्त मी परत रिपीट करतोय, जन्मतारखा मॅच व्हायला पाहिजे. जन्मतारखा जर प्रॉपर असतील आणि त्याला नाव दिलं गेलं
तर सक्सेस. आता आपण सुवर्णाताईंच्या नावावर येऊया. 24 अंकाचं नाव, द ब्रिलियंट नेम. आता ते भाग्यवान आहेत त्यांना सूट झालं, पण सगळ्यांना सूट होत नाही. काही सुवर्ण अगदी अक्षरशः कर्ज बाजारी आणि डुबले आणि नाव बदनाम पण झालंय, पण यांना सूट झालं. पण त्यांची जन्मतारीख मला माहिती आहे. तर तुम्हाला जर 24 अंकाचं नाव पाहिजे म्हणजे ठेवायचं आहे, तर जन्मतारीख महत्वाची आहे. तुम्हाला सांगतोय, जन्मतारीख 3/12/21/30 आणि त्याच्यामधले जर अंक व्यवस्थित नसेल, कारण 6चा 3 अंक शत्रू आहे. 6 कोण आहे? लॅविश, दैत्य गुरु. 3 कोण आहे? बृहस्पती, देवांचा गुरु. 3 आणि 6 36चा आकडा बोलतात. बरेच जण म्हणतात 36चा आकडा. मी माझी ईमेल ठेवली, amarnath36@gmail.com. 36चा आकडा कुठे आहे? आपण बोललो झालं, एकाने बोललं का आजकाल कसं आहे, नुसतं बोट दाखवलं का सगळे बघत राहतात. तसं नाही आहे 36चा आकडा. बरेच जण मी मोबाईल नंबर बघितले, आपलेच काहीतरी आपल्या फील्ड मधलेच आहेत. 36 नंबर ठेवू नये मोबाईलमध्ये. अहो कोणाला ठेवू नये? सगळ्यांना थोडीच नाही ठेवत. 67 ठेवू नये. माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी आत्ताच एक आपल्या ताईनेच एक ठेवलं होतं. मोबाईल नंबर मी बघितलं. त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं असं नाहीये. कोणाला काय सूट होतं हे तुम्ही अभ्यास करा. मी जन्मतः शाकाहारी आहे, तर मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत. पण अजून इथे जर कोण खात असेल तर त्याला का बंधन आहे? तर तुम्हाला काय सूट होतं हे इम्पॉर्टंट आहे. 24 अंकाचं नाव अतिशय उत्तम. बघा, मी आज समोर आहेत म्हणून नाही सांगत, ताईने आज पुस्तक लिहिलंय आणि एवढा अफाट अभ्यास आहे आणि कमी पिरियड मध्ये असं जम्प्स केलंय स्प्रिंग सारखं. मेहनत आहे त्याच्या मागे, नुसतं असंच नाही. पण नाव मुळात आहे. तुमचं नाव ठीक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण 25 अंकाकडे येऊया. अनुपम खेर, अनुपम नाव. या माणसाने एवढं स्ट्रगल केलंय, एवढं स्ट्रगल केलंय. 25 अंकाचं नाव शक्यतो ठेवताना विचार करावं. त्यामुळे काय झालं, खूप स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर विवाहाच्या बाबतीत पण त्यांना पाहिजे तसं सक्सेस नाही मिळालं. कारण त्यांची जी पत्नी आहे किरण, तिचा पहिला डिवोर्स आणि नंतर यांच्याबरोबर लग्न झालं. पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा. म्हणजे थोडक्यात काय झालंय, 25 अंकाचं नाव ठेवते मनोहर जोशी. शेवटच्या क्षणाला त्यांना बिचारांना खूप मनस्ताप झाला. सगळी पदं भोगली. अशी असंख्य नाव आहेत. तेव्हा 25 अंकाचं नाव ठेवते वेळी विचार करावा. त्याच्यानंतर 26 अंकाची नावं. उद्धव ठाकरे, उद्धव नाव. जन्मतारीख आहे 27/9 अंकाचा माणूस. मुळात 9, 18, 27 हे 3 कॉम्बिनेशन वेगळे आहेत. त्यामुळे 27 म्हणजे 2 7मधून 9 बनतो. 27 जुलै 1960 ला जन्माला आलेले. हे नाव कधी ठेवू नका कोणाला. त्यामुळे आज काय कंडिशन आहे, नाव तुम्हाला डिस्टर्ब करतं. त्यांचा मी एक लेख लिहिला होता, मुख्यमंत्री बनणार. ते एकदा झाले मुख्यमंत्री. पुण्यनगरीमध्ये लेख दिला होता पत्रिकेनुसार. व्यक्ती वाईट नसतो, पण त्याला नाव मिळतं आणि ते मग नाव नको ती दिशा देतं. नको ते व्यक्ती आयुष्यात येतात. कल्पना नाव आयुष्यात ठेवू नका. नको ते दुःख भोगायला लागतं. कल्पना अय्यर बघा, कल्पना चावला बघा. पण ते जर बदललं तर सक्सेस होतात. आणि स्त्रियांसाठी खास सवलत आहे, नाव बदलता येतं. आणि नाव बदलल्यानंतर मात्र कल्पनाचे जर दुसरं काहीतरी नाव ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचं लाईफ सुंदर होतं. कल्पना नावाचे बरेच जणांचे वैवाहिक अडचणी येतात. जर ती पुण्या असेल तर सेकंड मॅरेज झालं तर आयुष्य चांगलं जातं. असेच 26 अंकाची नावं अत्यंत वाईट. मंगेश, सेम उद्धव सारखं. रत्नदीप, मनोरमा. शीतल, नाव शीतल, पण ही बाई थंड दिसणार नाही तुम्हाला. आणि अहंकार आणि गरम डोक्यामुळे नुकसान करते आयुष्यात स्वतःचा. टॉपला असेल, हुशार असेल, पण इगो माणसाला रस्त्यावर आणतो. ह्या नावाचे व्हायब्रेशन म्हणजे काय आहेत, तुम्हाला विश्वासघात, फसवणूक. आणि माणसाला स्वतःला झालं की तो दुसऱ्यावर करतो. मला कोणी शिव्या घातल्या की मी शिव्या घालतो. ही सिस्टम आहे आपली. त्यामुळे अशी नावं ठेवू नये. आता 28 अंकाचं नाव संतोष. तुम्ही आजूबाजूला बघा. रामचंद्र,
त्या बिचारा रामाला हे नाव ठेवून आहे ना वनवास भोगावा लागला शेवटपर्यंत. सीता नाव तर होतच त्रासदायक. सीता, गीता ही नावं कधी आयुष्यात ठेवू नये. गीता नाव कुठून निघालं? महाभारतातून. रक्तपात झालाय. त्यामुळे गीता नावाच्या व्यक्तीला पहिली गोष्ट ही शांत राहणार नाही. वैवाहिक सौख्य निघून गेलं, सीताला सुद्धा आणि गीताला सुद्धा. त्याच्यानंतर संगीता सुद्धा. पण संगीतामध्ये डबल ही टाकली तर सुटली, ती मोकळी झाली. आता आय असेल तर प्रॉब्लेम येतो. तर संतोष जास्तीत जास्त, या संतोष नावाला बिझनेसमध्ये असेल तर कॉम्पिटिटर ऑटोमॅटिकली तयार होतात. कुठून कोणतरी कोणाला तुम्हाला रस्त्यावर आणेल काय सांगता येत नाही. कोर्टाचे योग, वैवाहिक अडचणी. एक तुम्हाला चांगलं नाव सांगतो मी, सगळ्यांना माहिती असलेलं, संतोष पवार. नाटककार, डिरेक्शन, ऍक्टर, भरपूर काय काय आहे तो व्यक्ती. भेटलोय मी पर्सनली, त्याच्या पत्नीलाही ओळखतो. नावामुळे हा माणूस कुठे पाहिजे होता. त्याच्यानंतरचा केदार शिंदे आज कुठे आहे? 14 अंकाचं नाव, आणि त्याशिवाय तो स्वामी भक्ती करतो, स्वामींना मानतो. केदार शिंदे शाहीर साबळेचा नातू. उद्देश काय? तुमचं नाव संतोष आहे पण असंतोष. आजूबाजूचे संतोष बघा, काय काय तर संतोष एवढे तापट असतील ना, विचार नका. आमच्या ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण आहेत, भरपूर आहेत. पण काय झालंय? इगो. इगो माणसाला संपवतो. न्यूमरोलॉजी एवढी इझी आहे ना, सहज कोणी शिकू शकतो. जसं आम्ही ज्योतिषामध्ये लग्न स्थान महत्वाचं आहे, राशीनंतर. आणि कॉमन माणूस काय विचारतो? आमची रास सांगा हो. अहो राज काय सांगताय? राज तर 2.25 दिवस आहेच तुमच्या मागे. पण लग्न 1-1.25 तासानंतर, 1.5 तासानं चेंज होतं. ते लग्न म्हणजे मेंदू, तुमचा मेंदू कसा आहे. माइंड जर तुमचं सेट आहे, सगळं शरीर सेट आहे. माइंड खराब आहे, सगळं शरीर खराब आहे. तसं लग्न स्थानाप्रमाणे प्रारब्ध अंक जो तुम्ही काय घेऊन आल्यात, लग्न काय घेऊन आलंय सांगताय, तसंच तुमचं प्रारब्ध अंक जी टोटल तुमची काय आली आहे, ते डिवोर्स घडवतं. ते वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी आणतं. मग म्हणतात अरे काय तू असं, काय झालं सर? चांगली तर होती ती, पण नावाच्यावर कोण अभ्यास करत नाही. मग म्हणतात नावात काय? काय नाही आहे नावात. त्यानंतर 28 अंकाची नावं संपली, 29 अंकाची नाव. प्रशांत. आयुष्यात हे नाव ठेवू नका. जास्तीत जास्त प्रशांत, अशांत दिसतील तुम्हाला. मॅक्झिमम तुम्हाला वैवाहिक प्रॉब्लेम वाले दिसतील. कोणाचं ऐकणार नाही, जिद्दी. 2 and 9, 29, 2 आणि 9. चंद्र आणि आग. जर तुम्ही आग घेतली, पेटवली आणि पाण्यात टाकले तर भिजले. तसे बरेच डॉक्टर सांगतात की जेवताना पाणी पिऊ नका. त्याचं कारण आहे डायजेशन प्रॉपर व्हायला, नंतर तरी पिण्यात तर अर्धा सोबत. पण हा 29 नंबर बाकीच्या ठिकाणी चालतो, पण इथे नाही चालत. असंख्य नाव आहे. संतोषी नाव. युपीला तुम्ही दिल्ली साईडला गेला तर मी बघितलं, तिथे जातो कामाला तर संतोषी नाव पण आहे. 29 अंकाचं नाव, 30 अंकाचं नाव. 31 अंकाच्या नावाबद्दल मी आता बोलतो. 30 वर जात नाही का, आपल्याकडे वेळ कमी आहे. मी मेन मेन सांगतो. शुभांगी नाव बघा. नाव शुभांगी, खूप संघर्ष करायला लागतो. 32 अंकाचं नाव भालचंद्र. अतिशय उत्तम नाव. जेवढे तुम्हाला भालचंद्र भेटतील टॉपला असतील. 33 अंकाचं नाव प्रमोदिनी. अतिशय टॉपचं नाव. हे नाव मिळणं पण, हे परत एकदा सांगतोय, 3, 12, 21, 30 ला हे नाव द्यायचं नाही. मी आज डिटेलमध्ये सांगतोय, फक्त नावाचं सांगत असतो, जन्मतारीख सांगत नाही. कारण काय होतं, मग लोक मग नको त्या अभ्यासामध्ये जाताना अडचणी येतात. पण आज मी काय सांगतोय की बाबा, आज इथे ज्योतिषी पण जास्त आहेत, आणि मला एक एक हस्ततज्ञ आणि ज्योतिषी, त्यांनी मला इथे संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडून की काहीतरी डिटेलिंग मध्ये अभ्यास झाला पाहिजे. 34 अंकाचं नाव पण आहे, 35 अंकाचं पण नाव आहे, आणि 100 पर्यंत नाव आहे. लोक तुम्हाला नावावर फक्त 25, 30 आणि 35 पर्यंत, मी 100 पर्यंत नावं शिकवतो. कारण नाव आणि आडनाव, जसं ताईंचं मला दिसतं इथं, सुवर्णा सुत्रावे. आता ताईंना मी भेटलो नाही एकदा, पण फोनवर बोललोय, विचारात समोर आहेत. पण या व्यक्ती, या नावामुळे यांचे पती चांगले आहेत,
सगळं लाईफ चांगलं असणार ते नंतर सांगतील. मी कधीच भेटलो नाही, ऑन रेकॉर्ड लाईव्ह सांगतोय, पण फोनवर बोललोय. कारण माझी एक गुरु बहीण आहे, त्यांची ती बहीण आहे, म्हणून फोनवर बोललो. अशा ते इथे एक हेमंत म्हणून नाव बघतोय, नाव त्यांना चांगलं मिळालंय, त्यामुळे किती संघर्ष येऊ दे हेमंत डगमगत नाही. ते पण 24 अंकाचं नाव आहे, योगायोग आहे. बघा त्यांची नावं जुळतात, सुवर्णाताई आणि हेमंत एकत्र काम करतात. 6 अंकावाला माणूस आहे ना, 6 तारखेला जो जन्माला येतो, अत्यंत बाप असेल ना तो सोन्याहून पिवळं, आई असेल तर आणखीन पिवळं. सुवर्णाताईंची मुलं खुश असणार. 6 अंकाचा, 1 अंकाचा जन्माला आला तर समजून जायचं तुम्ही मार खाणारच, आई असो नाही तर बाप असो. तुम्हाला शिस्तीने तुम्ही टाइमपास करू शकत नाही. 2 अंकाचा असेल तर कैसे भी जिओ. 3 अंक असेल तर परत तुम्हाला शिक्षण घ्यायचंच आहे. 4 नंबर असेल तर तुम्हाला ती शिस्त लावायला जाईल, पण तुम्ही जर कम नशिबी असाल तर गेले कामातून. 5 नंबर असेल तर उत्तम, 6 नंबर असेल तर उत्तमच. आत्ताच सांगितलं. 7 नंबर असेल तर अध्यात्माकडे वळतात. 8 नंबर असेल तर उत्तम, शिक्षण चांगलं होतं. 8 नंबरवाल्या ज्योतिषी खूप चांगल्या आहेत. आमच्या एक ज्योती मॅडम आहेत, आमच्या फ्रेंड आहेत. 9 नंबर असेल तर त्याला सुद्धा त्याची मुलं चांगली शिकतात. असा 1 ते 9चा अभ्यास आहे. काही नावं आहेत ते ठेवू नये, पाहिजे लक्षात घ्या, लिहून घ्या. जसं तुम्हाला मी सांगतो, लता नाव ठेवू नये. लता जोपर्यंत लता होती तोपर्यंत ती यशस्वी नाही झाली. आयुष्यात प्रचंड संघर्ष केला, तिला दीदी लागलं, तेव्हा ती फेमस झाली. आणि 28 तारखेची लताताई, त्यामुळे तारीख तिला चांगली मिळाली. पण आता मी 2-4 मिनिटं मी अंकाबद्दल थोडक्यात बोलतो. तुम्ही 1 तारखेला जन्माला आलेत, वेल अँड गुड. 10 तारखेला आलेत, वेल अँड गुड. 19 तारीखला मोर गुड. पण 28 तारखेला जन्माला आलेत तर खूप मानसिक त्रास. बिकॉज 2 आणि 8 अंक ज्योतिषामध्ये आम्ही विषयोग मांडतो, चंद्र आणि शनीला. तसं 28 तारखेला जर जन्माला आलेत तर 30 ते 40% लोकांचे डिवोर्स होतात. आणि प्रचंड संघर्ष सुरुवातीला. त्यानंतर 2 अंक, 2, 11, 20, 29. 2 ओके आहे, 11 मच बेटर एकदम, 20 खास नाही, 29 तारीख बिलकुल कामाची नाही. त्यानंतर 3 वर आलो आपण. 3, 12, 21, 30. 3 बेटर, 12 बेटर, 21 बेटर, 30 पण बेटर. 4 अंक, 4 हा राहू कडक, तोंडावर तुमची फाडून टाकणार, तुम्हाला ठेवणार नाही तो. 13 उत्तम. 22 आजच्या तारखेमध्ये 22 सगळे राजकारणी 22. आदित्य ठाकरे बघा, एक गेले, अजित. देवेंद्र फडणवीस, हा देवेंद्र फडणवीस का टॉपला आहे ते त्यांच्या नावामुळे सूट झालंय म्हणून. 32 अंकाचं नाव. काही असू दे, त्यांचं ते राजकारणामध्ये मी जात नाही, काय करतात चांगलं वाईट मी बोलणार नाही. पण नाव माणसाला गतिमान देतं. ते बोलले होते मी पुन्हा येईन, आले. आणि त्यांना जावं लागलं कारण त्यांच्या नावामुळे, नाही तर ते टिकले असते. पहिले गेले ते. त्यानंतर 5 नंबर मध्ये येऊया. 5 नंबर गुड. 14 नंबर सगळ्यात टॉपला, पण 23 नंबर तेवढा नाही. 14 का चांगला? कारण एक लक्षात ठेवा, जन्मतारखेमध्ये 1 ने रूल करतो तो टॉपला. कारण राजा पुढे आहे. राजा पुढे असेल तर प्रजा सुखी, प्रजा पुढे असेल तर सगळं गेलं. जिथं पुरुष पुढे आहे किंवा जिथे लक्ष्मी पुढे आहे, बरेच जण मी बघितलं बसमध्ये चढताना पुरुष पहिले चढतात, बाईला मागे ठेवतात. ती आली आहे का माहित नाही. कधी प्रवासामध्ये चढताना स्त्री पुढे पाहिजे. आज सचिन तेंडुलकर सक्सेस कारण का माहितीये, त्याची बायको बघा कायम पुढे असते. बायकोला पुढे करायचं कुठल्याही कार्याला, ती लक्ष्मी आहे, पण ती त्या लेवलची पाहिजे. नवरा सुद्धा त्या लेवलचा पाहिजे. पहिली गोष्ट मिस अंडरस्टँड नाही पाहिजे पती पत्नीमध्ये. त्याच्यासाठी एक वेगळा माझा लेक्चर असतं तणाव मुक्तीसाठी, त्याच्यावर आता बोलत नाही. 6 नंबर वेल अँड गुड. 15 अतिशय उत्तम, माधुरी दीक्षित. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये माधुरी दीक्षित आणि मीनाक्षी शेषाद्री बद्दल बोलतो. 15 तारखेची माधुरी दीक्षित. माधुरी नाव हे अमरनाथ सारखं, 23 अंकाचं नाव. मीनाक्षी शेषाद्री, माधुरीपेक्षा टॉप. तिची दामिनी वगैरे सिनेमा बघा, हिरो वगैरे, पहिला सिनेमा हिरो. पण आज काय झालं, मीनाक्षी आजूबाजूला तुमच्या असेल तर भेटलात तर दुःखी व्हाल. मीनाक्षी नाव ठेवू नये. त्यामुळे काय झालंय, माधुरी आज सुद्धा मस्त एन्जॉय करते लाईफ माधुरी नावामुळे. पण हे मीनाक्षी 22 अंकाचं नाव, जे मी तुम्हाला सांगितलं गोपाल संदीप. त्यामुळे आज काय झालंय, आज सुरकुते आले चेहऱ्यावर.
योगा वगैरे शिकवते बाहेरच्या देशामध्ये, पण माधुरी जी आहे ती माधुरी आहे. तुम्ही तिला म्हणणार नाही दोन. तर हे जे नाव आहे, नंतर तुम्हाला आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये माझं लेक्चर होतं, तिथे मी गेलो होतो. 2 मिनिटं मला बोलायला दिली पुण्यावाण्याने, आज आठवण आली म्हणून. 2 मिनिटामध्ये नावावरून भविष्य सांगा. माझ्यासमोर जयश्री बेलशेरे बसल्या होत्या, उपसंपादिका. 2 मिनिटात काय सांगणार? म्हटलं या जयश्री आहे, त्यांना परिचय नव्हता माझा. म्हटलं हे नाव सुपर डुपर आहे, 23 अंकाचं नाव आहे, आणि यांचं लवकर लग्न झालंय ना, 2 मुलं आहेत आणि सुखी आहेत. त्यांनी स्टेजवर, मी नाव त्यांचं घेतोय, ऑन रेकॉर्ड ते ऐकू शकतात, त्या तिथे येऊन सांगितल्या. नंतर मला त्यांनी सांगितल्यावर मला म्हणता अजून 1 तास बोला. म्हटलं झालं, 2 मिनिटं संपली, जेवढं मला आयोजकांनी दिलं. तर जयश्री नाव अतिशय उत्तम. अजून एक छोटंसं उदाहरण देतो, कारण अजून माझ्याकडे 2 मिनिटं आहेत. माझं घड्याळ समोर आहे. का देतो? कारण तुम्हाला कळावं. जयश्री टी आणि मीना टी या 2 जुळ्या बहिणी इंडस्ट्रीमध्ये. मीना टी अतिशय उजवी, जयश्री काहीच नाही तिच्या समोर. पण काय झालं, मीना नावामुळे मीना उजवी असून सुद्धा मागे राहिली आणि जयश्री अप आली. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, वेळ माझा बघून. राजकुमार, जानी, हे डायलॉग त्याचं फिक्स. त्याचा मुलगा पुरू, 22 अंकाचं नाव. पहिली त्याचे जबरदस्त पिक्चर आले, 4-5 पिक्चर आले. नंतर आज कुठे आहे माहिती नाही. त्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला नाव, अविनाश. खूप सारे ज्योतिषी अक्षर आलंय मेषवरून अविनाश ठेवा, चुकूनही सांगू नका. अविनाशचा नाश होतो. अविनाश वादवान, अविनाश भरपूर काय आहेत, मी नावं घेत नाही. पुण्याला पण भरपूर आहेत, मोठे कोचिंग क्लासेस वाले आहेत, काही पैसेवाले आहेत. पैसा असून उपयोग नाही, तुमचं नाव कॅरेक्टर आणतं. 5 वाजायला 1 मिनिट आहे. त्याच्या अगोदर मी आयोजकांचे धन्यवाद मानतो, आणि तुम्ही सगळे आले, तुमचेही धन्यवाद. मी हेमंतजी आणि सुवर्णाजींना नमस्कार करतो. मला ही संधी दिलात. माझं काहीतरी चांगलं आज भाग्य होतं. तुम्हाला माहिती नाही, मी माझं कन्सल्टन्सी करत करत मी माझ्या एका मित्राकडे आलो पुणे पनवेलला, आणि इथेच मी क्लास करतोय. मी घरी जाऊ शकत नव्हतो. पण खूप खूप धन्यवाद, आणि मला संधी दिलात. काय चुकलं असेल, कोणाच्या नावाबद्दल मी काही चुकीचं बोललो असेल, पटलं नसेल, मला माफ करा. पण जो माझा अभ्यास आहे अनेक वर्षाचा, तो मी तुमच्या समोर ठेवला. धन्यवाद. व्याख्यान अतिशय उत्स्फूर्तपणे झालेलं आहे, मार्मिक झालेलं आहे. प्रत्येक नावाची स्पंदनं काय असतात आणि त्या स्पंदनांची एनर्जी काय असते हे तुमच्या अमरनाथ परब नावावरून समजतं. एका विनंतीस मान देऊन आपण इथे व्याख्यान द्यायला आलात, त्याबद्दल मी हेमंत रणनवरे आणि सुत्राविताई यांच्यातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कुणाला काही प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न न विचारता जनरल काही अंकशास्त्राबद्दल प्रश्न असतील तर डायरेक्ट अमरनाथ सरांना फोन करून विचारू शकता. नाही आहेत काही प्रश्न नाही आहेत. ग्रुपमध्ये कोण असतील तर हेमंतजी विचारतायत. तुम्हाला वैयक्तिक म्हणजे कोणाला विचारायचं असेल, आतापर्यंत जे लेक्चर झालं त्याच्यावर, तर तुम्ही विचारू शकता, असं ते हेमंतजी म्हणतायत. धन्यवाद सर. येतोय आवाज आता? हो येतोय. हा हो. ताई बोला, ताई बोला. खूपच छान लेक्चर झालं. असं वाटतंय की तुमच्याकडे भरपूर मोठा खजाना आहे आणि तो एका लेक्चरनी संपणार नाहीये. परत एकदा नावाच्या ह्याच्यानी मूलांक आणि प्रारब्धांक याच्याबद्दल लोकांना शंका आहे, तर परत एकदा तो विषय घेऊन या नक्कीच तुम्ही. त्याशिवाय आध्यात्मिक देखील एखादं लेक्चर तुमच्याकडनं आम्ही अपेक्षित करतो. धन्यवाद सर. तुम्ही असं भरपूर ज्ञानी लोक आहेत, हिडन जेम जे म्हणतात ना, तर ते आपल्यासारखे लोक आहेत जे प्रत्यक्ष डोळ्यासमोर येत नाहीत, पण आम्ही तसे शोधून त्यांना वाव देतो. तुम्ही तर प्रसिद्ध आहातच, आणि तुम्ही आध्यात्मिक गुरु माझ्या बहिणीचे हेच आहात. तर त्यामुळं आज एका विनंतीने आपण आलात, तर त्याबद्दल मी आपले धन्यवाद देते. परत एकदा असंच तुम्हाला आधी ऍडव्हान्स आमंत्रण आहे, तर तुम्ही असाच एक नावांचा विषय घेऊन या. बऱ्याच लोकांचे अजून काही समाधान झालेलं दिसत नाहीये, तर परत एकदा तुम्ही यावं अशी मी विनंती करते, आणि ऍडव्हान्स बुकिंग करते असं समजा सर तुम्ही. सध्या 1 महिना नका ठेवूया, कारण 1 महिना मी नाही, बाहेर परत आहे. 2-3 नंतर महिन्यांनी बघू. या परत एकदा.
प्रत्यक्ष नक्की. तुम्हाला भेटायची इच्छा तुमचा पण दोघांचा आहे. इच्छा तुम्हाला आमंत्रण पण होतं, पण तो योग आला नाही. कधीतरी जुळून येईल. चालेल सर, धन्यवाद. चला. तर सर्व धन्यवाद. तज्ञ मंडळी आहेत. अंकशास्त्राविषयी जाणून घ्यायची इच्छा त्यांची होती. तर आज तुम्ही साध्या नावात देखील बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. आणि सोपं कुठली नावं ठेवावी, कुठली नाही ठेवावी, याचं एक छोटंसं मार्गदर्शन आपण नक्कीच केलेलं आहे. तर आज आपण विनंतीने आलात त्याबद्दल धन्यवाद. तर सर्वांचे आज मी आभार मानते. आज वेगळा विषय होता. सगळ्यांना तो आवडला असेलच. तर असेच वेगळे विषय घेऊन आम्ही येत असतो दर गुरुवारी. तर तुम्ही नक्की मीटिंग जॉईन करा. तर सगळ्यांचे धन्यवाद मानून मी आजची मीटिंग संपली असे मी जाहीर माझी करते. फक्त एक विनंती होती ताई, एक माझा जो हो. विषय तो ठेवा, त्याच्यामध्ये तणावातून मुक्ती म्हणजे हो, ध्यानातून नक्की सर. तणावमुक्ती तो ठेवलात ना, नक्की. तर त्याच्यातून बरचसं चेंजेस मिळतात. नक्की सर, आध्यात्मिक विषय घेऊन तुमच्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट आहेच आम्हाला. तर नक्की तुम्हाला विनंती करेन मी. चालेल. धन्यवाद तुमचे. पुन्हा एकदा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभारी आणि सगळ्यांचे आभार. जे आलेत ते त्यांचे आभार. आणि लिहिते राहा. तुमच्या लेखांची वाट पाहत असतो आपण. हो हो सर. तुम्ही ठीक. छान लिहिता, तुमचेही लेख वाचतो, खूप छान असतात. आणि असंच सातत्य तुमचं. मला तुमच्यातली एक गोष्ट आवडते, तुमच्या आणि हेमंतजींची सातत्य आहे. आमचे सद्गुरू सांगतात की व्यक्तीकडे सातत्य पाहिजे, आणि ते तुमच्या दोघांकडे मी बघितलं, आणि नम्रता आहे तुमच्या दोघांकडे. गुरु येऊन गेलेले आहेत. माझी आई पण तुमची हे आहे गुरूंची. हो. ते आमच्या घरी आम्ही. येऊन गेलेले आहेत. होय 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 त्यांच्या होय. पण भेटीचा योग कधी येईल आता ते आपण बघूया. चालेल. चालेल. ठीक आहे सर. पुनश्च धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. धन्यवाद. शुभ चालेल. दिवस सगळ्यांच्या सगळ्यांना. संमतीने मीटिंग संपली असे मी जाहीर करते. होय होय. धन्यवाद. थँक्यू.